पाहिली त्या संपूर्ण चेअर आपण व्यासपीठाच्या समोर घेऊन या. सर्व खेळाडूंना विनंती असेल, खेळाडू कक्षामध्ये खेळाडू कक्षाच्या समोर असलेल्या चेअर आपण या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने घेऊन या. 32 प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा फायनलचा थरार आपण अनुभवला आणि थोड्याच वेळात मान्यवरांचा स्वागत सन्मान आणि त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ थोड्याच वेळात आपण व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. तर विनिंग टीम आणि संपूर्ण प्रेक्षक वर्ग आपणाला विनंती असेल, आपण ज्या खेळाडू कक्षामध्ये ज्या चेअर आहेत ते आपण व्यासपीठाच्या समोर घेऊन या. पंचांचा सन्मान आपण घेणार आहोत. मी विनंती करेल, गेले 3 दिवस जे अंपायर्स आपल्याला लाभले, MCA क्वालिफाईड मुंबईमधील नामांकित पंच, आणि अर्थातच मी विनंती करेल आमचे शशी साटम सर, विनंती करेल आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जाईल. आमचे संस्थापक विशालभाऊ नायकवडी साहेब, आपल्या शुभ हस्ते सर्व सन्मान आम्ही करून घेतोय. आमचे शशी साटम सर, मी विनंती करेल आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. खूप छान 3 दिवस तुमचे अंपायरिंग राहिली आहे. आमचे अंपायर्सचा सन्मान सध्या मात्र अतिथी कक्षामध्ये केला जातोय. MCA क्वालिफाईड अंपायर्स जे 3 दिवस बरीचशी मेहनत या स्पर्धेला लाभली आहे, ते आमचे सर्व अंपायर्स, त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल रुपेजी सावंत सर, आपण देखील या. आमचे सन्माननीय रुपेजी सावंत सर यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आमचे सन्माननीय आशिषजी आचरे साहेब यांची देखील महत्त्वाची उपस्थिती सध्या मात्र व्यासपीठावरती आपण पाहतोय. साहेब, आपलं देखील मनापासून हार्दिक 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 स्वागत आहे. त्याचबरोबर मी विनंती करेल धनंजयजी कोळी सर, आपण देखील या. आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. सर्व खेळाडूंना विनंती असेल, लक्षात घ्या, आता खऱ्या अर्थानं जो विजय तुम्ही मिळवलाय, आता बक्षीस समारंभाला सुरुवात होईल आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल, आपण अगदी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे, कारण की इथे बक्षीस समारंभाला सुरुवात झाली आहे, सन्मान सत्काराला सुरुवात झाली आहे आणि तुम्हा सर्वांचं व्यासपीठाच्या समोर असणं खूप महत्त्वाचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती करेल, आपण व्यासपीठाच्या समोर या. त्याचबरोबर मी विनंती करेल, ज्यांच्या माध्यमातून 3 दिवस आवाजाची काळजी घेण्यात आली, ते एकविरा साऊंड सिस्टम कोपक येणे, DJ मॅडी, विनंती करेल आपण देखील या. आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. DJ मॅडी, आपण देखील या. ज्यांच्या माध्यमातून 3 दिवस या स्पर्धेसाठी सुमधुर संगीत आणि आवाजाची काळजी घेण्यात आली आहे, ते DJ मॅडी, अर्थातच एकविरा साऊंड सिस्टम कोपक येणे, त्यांचा देखील सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आमचे डेकोरेटर्स बंधू गणेश डेकोरेटर्स, विनंती करेल आपण देखील या. आपला देखील सन्मान केला जाईल. या सर्व खेळाडूंना विनंती करेल, आपण या अगदी व्यासपीठाच्या समोर. आमचे गणेश डेकोरेटर्स, त्यांचं देखील आम्ही विनंती करेल, आपण देखील या. त्याचबरोबर मी विनंती करेल, ज्यांच्या माध्यमातून 3 दिवस स्कोरिंग करण्यात आली, ते राहुलजी पाटील सर, आपण देखील या. आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय राहुलजी पाटील सर, आपण देखील या. ज्यांच्या माध्यमातून 3 दिवस स्कोरिंग आणि पहिल्या वर्षाचं आयोजन, पहिली 32व्या प्रीमियर लीग मध्ये महत्त्वाचं योगदान ज्यांचं राहिला,
ते अर्थातच राहुलजी पाटील सर यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण या व्यासपीठाच्या अगदी समोर. आणि त्याचबरोबर मी विनंती करेल अर्थातच रणवीर स्पोर्ट्सचे आणि ज्यांच्या माध्यमातून पहिल्या 2 दिवसामध्ये मधुर वाणी आपण ऐकलीत. अर्थातच रणवीर स्पोर्ट्स म्हणजे ब्रँड आणि अर्थातच मारुती चोरगे सर यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आम्ही करू इच्छितोय. दादा आपण या आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात अर्थातच पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील एक दमदार आवाज शैलेशजी जाधव सर यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. येस शैलेश सर, खूप छान 2 दिवस समालोचन त्यांच्या वाणीतून तुम्ही ऐकलात आणि शैलेशजी जाधव सर यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील एक कणखर आवाज आणि त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आणखीन एक सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल ज्यांचा आवाज तुम्ही आजच्या दिवसामध्ये ऐकलात अर्थातच 32 शिराळ्याचा आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक आवाज अर्थातच प्रवीणजी वंडुस्कर सर महाराज यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. 32 शिराळ्यामधील अगदी हक्काचा आवाज, ऑफिशियली आवाज आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील आवाज अर्थातच मी विनंती करेल विशालजी नायकवडी साहेब अगदी त्यांचे जवळचे आहेत आणि त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच. त्याचबरोबर मी विनंती करेल अर्थातच ज्यांचा आवाज आजच्या दिवसामध्ये देखील कॉमेंट्री बॉक्समधून तुम्हाला ऐकायला भेटा कराड टेनिस क्रिकेटचा कणखर आवाज अर्थातच पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक मखमली आवाज आशिषजी चोरगे सर यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. वेलकम आशिष सर, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. धन्यवाद आशिष सर. अतिशय जबरदस्त वाणी मित्रांनो सध्याच्या घडीला ट्रेडमार्क वरती चालले ते आशिष सर, त्यांचा देखील या ठिकाणी आपण शुभ सन्मान करतोय. मात्र या पुढील सन्मानाकडे आपण जातोय. सातत्यपूर्ण शनिवार आणि रविवार हा ज्यांच्या वाणीमधून अक्षरशः गाजवला, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणखी एक वेगळी ओळख निर्माण झाली, ते आमच्या या पश्चिम महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक आणि पाटण तालुक्याचा खऱ्याचा अर्थाने हक्काचा आवाज म्हणजेच किरणजी म्हस्कर सर यांचा आपण या मुख्य व्यासपीठावरती जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये यथोचित सन्मान करूया. मित्रांनो टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत या व्यक्तिमत्वासाठी ज्यांनी मात्र या स्पर्धेला आणखी उचलून धरण्याचा जोर लावला आणि त्यांना करूया या ठिकाणी सन्मानित. त्याचबरोबर आपण सन्मान करतोय ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली तर गेले 3 दिवस ओम साई MTCच्या माध्यमातून लाईव्ह पाहिली. ओम साई MTC म्हणजे डोंबोलीतून आलेले कोणी गावातील संपूर्ण टॅलेंट आणि जेव्हापासून ओम साई MTC नवी मुंबईच्या टेनिस क्रिकेटमध्ये आले तेव्हापासून पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे आले तेव्हापासून प्रत्येक स्पर्धा उंचवली जाते. मी विनंती करेल ओम साई MTCचे अर्थातच सन्माननीय सागरजी फराड सर आणि त्याचबरोबर रोशनजी फराड सर, मी विनंती करेल आपण दोघांनी यायचं आहे. सागर सर विनंती करेल ओम साई MTCचे खऱ्या अर्थाने असलेले फाउंडर त्यांच्यासोबत आज आपण पाहिलं तर ओमकार आमचा मथुर फॅन, भावेश ठाकरे खोनीगाव, जगदीश सा खोनी आणि अर्थातच आदित्य ठाकरे, रोशन फराड हे सर्वजण आज उपस्थित आहेत. ओम साई MTC खऱ्या अर्थानं ही स्पर्धा ज्यांनी उंचवली, ही स्पर्धेला ज्या सर्व कॅमेरामॅनने क्लिअरिटी दाखवली, ही स्पर्धा घराघरापर्यंत पोहोचवली ते डोंबोली गावचे खोनी गावचे ओम साई MTC. आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. ओम साई MTC क्लास आहे, क्लिअर आहे, HD क्वालिटी आहे आणि तुम्हाला खरंच सॅल्यूट आहे कारण की तुम्ही ही स्पर्धा उंचवली. आमचा कॅमेरामॅन भावेश मथुर फॅन आहे, मथुर फॅन अर्थातच आमचा ओमी आहे. भावेश ठाकरे म्हणजे आत्तापर्यंतचा सर्वात श्रेष्ठ असलेला
कॅमेरामॅन म्हणजे भावेश ठाकरे म्हणजे आत्तापर्यंत ज्याने हवेमध्ये असलेला चेंडूचा 10x शब्द देखील टिपलाय तो भावेश ठाकरे आहे. आणि असे कॅमेरामॅन आज या स्पर्धेला लाभले. खूप छान स्पर्धा तुम्ही कव्हर केली. थँक्यू सो मच. खोनीगाव, डोंबिवली आणि अर्थातच ओमसाई MTC, अक्षय शेठ म्हात्रे, सागर फरार 8182. थँक्यू सो मच. आणि अर्थातच पुढील सन्मान यावेळी मात्र केले जाईल. आमचे या स्पर्धेला लाभलेले सर्व संघ मालकांचा यावेळी मात्र सन्मान केला जाईल. हे सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल, हे सन्मान आमचे सन्माननीय आदरणीय विराजी नाईक साहेब दादा आपल्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने हे सन्मान आम्ही करतोय. संघ मालक ज्यांच्यामुळे ही स्पर्धा छान झाले, ज्यांच्यामुळे या स्पर्धेला चकाकी आले. जर संघ मालक नसते तर कुठली लीग होत नाही. आणि संघ मालकांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेला प्रत्येक खेळाडूला व्यासपीठ भेटलं. सर्वात पहिल्यांदा मी विनंती करेल, सर्वात पहिल्यांदा श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघाचे संघ मालक पैलवान सचिन मस्के पाटील, सचिनजी साप्ते दादा आणि निलेश पाटील. विनंती करेल आपण या संघ मालकांना विनंती असेल आपण रेडी राहा, कारण की तुमचे सन्मान आम्ही घेतोय. व्यासपीठावरती दादांच्या शुभ हस्ते सन्मान आम्ही घेतोय. श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघाचे संघ मालक पैलवान सचिन मस्के पाटील, सचिन साप्ते दादा आणि त्याचबरोबर निलेश पाटील या सर्वांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. थँक्यू सो मच. त्याचबरोबर मी विनंती करेल आर्यन 11 शेडगेवाडी या संघाचे संघ मालक विकास शेडगे साहेब, प्रकाश शेडगे साहेब आणि शिवाजी शेडगे साहेब. विनंती करेल आपण या शिवाजी शेडगे साहेब, मी विनंती करेल आपण सर्वांनी यायचं आहे. अर्थातच आर्यन 11 शेडगेवाडी या संघाचे संघ मालक. त्याचबरोबर मी विनंती करेल श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरिक खुर्द या संघाचे संघ मालक राम पाटील, सुरेश मुळीक आणि भाऊसो पाटील फौजी आपण यायचं आहे. त्याचबरोबर मी विनंती करेल दादा बॉयज शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स या संघाचे रिप्रेझेंटेटिव्ह, शंकरदादा मोहिते या संघाचे रिप्रेझेंटेटिव्ह कोणी असेल खेळाडू तर विनंती करेल आपण या. त्याचबरोबर मी विनंती करेल अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स दामोडे या संघाचे अरुणदादा मोहिते साहेब आपण या. अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स दामोडे या संघाचे संघ मालक अरुणदादा मोहिते साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल साई दत्त वॉरियर्स रांजणवाडी या संघाचे संघ मालक सुरेशजी रांजवन साहेब भाऊ आणि सुनीलजी रांजवन साहेब दादा. विनंती करेल आपण या, आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. त्याचबरोबर मी विनंती करेल रायझिंग स्टार 3964 या संघाचे संघ मालक सोमनाथजी नायकवडी साहेब आणि चेतनजी पाटील साहेब आपण या. विनंती करेल चेतन दत्त आपण देखील या. सन्मान केला जातो रायझिंग स्टार 3964 या संघाचे संघ मालक, त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर साई दत्त वॉरियर्स रांजणवाडी संघाचे संघ मालक सुरेशजी रांजवन साहेब भाऊ, सुनीलजी रांजवन साहेब दादा. विनंती करेल हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. प्रत्येक संघ मालक आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रत्येक संघ मालकाचा सन्मान करणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं स्थान आहे आणि प्रत्येक संघ मालकाचा आम्ही सन्मान यावेळी मात्र करतोय. आदरणीय सुरेशजी रांजवन भाऊ आणि सुनील रांजवन दादा, साई दत्त वॉरियर्स रांजणवाडी या संघाचे संघ मालक, त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये दादांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्याचबरोबर श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरिक खुर्द या संघाचे संघ मालक राम पाटील साहेब. विनंती करेल आपण देखील या, आपला देखील सन्मान केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल
मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघाचे संघमालक प्रकाशजी पाटील साहेब मामा, विनंती करेल आपण या आपला सन्मान केला जाईल. अर्थातच मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघाचे संघमालक प्रकाशजी पाटील साहेब आणि संदीपदादा म्हात्रे. सन्मान केला जातोय प्रकाशजी पाटील साहेब मामा, अर्थातच मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघाचे संघमालक. त्याचबरोबर मी विनंती करेल आमचे आर्यन 11 शेडगेवाडी या संघाचे संघमालक अर्थातच विकासजी शेडगे साहेब, त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. शिवाजी शेडगे साहेब, आमचे सन्माननीय विकासजी शेडगे, प्रकाशजी शेडगे, शिवाजी शेडगे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच. त्याचबरोबर मी विनंती करेल चिलाईदेवी स्पोर्ट्स मोरेवाडी या संघाचे संघमालक ॲडव्होकेट सचिन डिगे साहेब यांचा सन्मान यावेळी करण्यात येईल. ॲडव्होकेट सचिन डिगे साहेब, मी विनंती करेल आपण या. त्याचबरोबर संदीप डिगे साहेब, समाजसेवक आपण देखील या. संदीप डिगे. त्याचबरोबर मी विनंती करेल HD लायन्स या संघाचे संघमालक संतोष भाऊ सिरसर साहेब, कुलेजी भाऊ तरे साहेब, मी विनंती करेल आपण या. आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. HD लायन्स संतोष भाऊ सिरसर साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर MV टायगर्स या संघाचे संघमालक महेशजी चोरमारे साहेब, मी विनंती करेल आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. MV टायगर्स या संघाचे संघमालक महेशजी चोरमारे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. त्याचबरोबर मी विनंती करेल समर्थ 5 स्टार स्पोर्ट्स मराठीवाडी या संघाचे संघमालक संजयजी पाटील साहेब दादा, विनंती करेल आपला सन्मान आमचे माजी सरपंच सन्माननीय आदरणीय संजयजी पाटील साहेब दादा यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आता संपूर्ण 32 शिराळा प्रीमियर लीग आणि संपूर्ण 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आमचे सर्वांचे लाडके आदरणीय विराजी नाईक साहेब दादा यांच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आहे. आणि येस, यांच्यासाठी आपण पाहिलं तर सन्मान चिन्ह. खऱ्या अर्थानं दादा ही आठवण असेल. हे सन्मान चिन्ह म्हणजे जेव्हा जेव्हा या सन्मान चिन्हाकडे लक्ष जाईल तेव्हा तेव्हा 32 शिराळकरांचं संपूर्ण प्रेम आणि या प्रीमियर लीगच्या काही आठवणी तुमच्या ताज्या होतील. यासाठी आठवण भेट या स्पर्धेचा मोमेंटो दिला जातोय. आमचे सर्वांचे लाडके शिराळा विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्याचे युवक अध्यक्ष, विराज उद्योग समूहाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय विराजी नाईक साहेब दादा यांना या स्पर्धेचा मोमेंटो अर्थातच आठवण भेट देऊन यावेळी मात्र आभार व्यक्त केले जातात. त्याचबरोबर इतर सन्मान यावेळी मात्र केले जातील. मी विनंती करेल कमिटी मेंबर्स आपल्या शुभ हस्ते सन्मान केले जातील. आमचे सन्माननीय सुरेशजी रांजवन साहेब, मी विनंती करेल दादा आपण प्लीज व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर मी विनंती करेल कमिटी आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. खऱ्या अर्थानं ज्यांची आम्ही सकाळपासून वाट पाहत होतो आणि थोड्याच वेळामध्ये ही महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेला लाभणार आहे. अर्थातच प्रत्येकजण उत्सुक होता, प्रत्येकजण वाट बघत होता कधी एंट्री होईल, कधी महत्त्वाची एंट्री या व्यासपीठावरती येईल. आणि जशी व्यासपीठावरती ताईंची एंट्री होईल तसं मात्र आपण जरूर त्यांचा सन्मान टाळ्यांच्या आवाजामध्ये करणार आहोत. 32 शिराळा प्रीमियर लीग, प्रत्येक गोष्ट अशक्य होती ती शक्य केली, प्रत्येक स्वप्न पूर्ण केलं आणि थोड्याच वेळामध्ये व्यासपीठावरती प्रमुख उपस्थिती आपल्याला बघायला भेटेल. खऱ्या अर्थानं बरीच मेहनत या प्रमुख उपस्थितीसाठी 32 शिराळा राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष सचिनजी चव्हाण साहेब यांनी केली आणि त्यांच्या प्रयत्नातून हा क्षण मात्र तुम्हा सर्वांना मात्र अनुभवता येईल. ही महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेला अगदी थोड्या वेळामध्ये उपस्थित राहील.
संपूर्ण खेळाडूंना विनंती करेल आपण व्यासपीठाच्या अगदी जवळ येऊन थांबायचं आहे. जे व्यासपीठाच्या थोडेसे लांब आहेत त्यांना विनंती करेल आपण सर्वांनी जवळ येऊन थांबायचं आहे. थोड्याच वेळामध्ये 32 शिराळा प्रीमियर लीग ना भूतो ना भविष्य ही अशी स्पर्धा जिथे प्रेक्षकांचं प्रेम मात्र भरपूर भेटलं. सर्व खेळाडूंना विनंती करेल आपण व्यासपीठाच्या अगदी जवळ यायचं आहे. जे खेळाडू व्यासपीठापासून थोडे मागे आहेत विनंती करेल आपण व्यासपीठाच्या अगदी जवळ या. अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स व्यासपीठाच्या अगदी जवळ येऊन थांबायचे. दादा डीडी सर्व खेळाडूंना जवळ घ्यायचं आहे. डीडी मी विनंती करेल सर्व खेळाडूंना जवळ घ्यायचं आहे. सर्व खेळाडू या पण अगदी जवळ या. अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स जवळ यायचं आहे. खऱ्या अर्थानं प्रमुख उपस्थिती या स्पर्धेसाठी खूप मेहनत प्रत्येकाने या स्पर्धेसाठी घेतली आहे. थोड्याच वेळामध्ये आपण पाहिले तर या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती तुम्हा सर्वांना अगदी बघायला भेटेल. बक्षीस समारंभ आणि तदनंतर आपण पाहिलं तर प्रत्येकजण उत्सुक होता, प्रत्येकजण वाट पाहत होता की या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाच्या वेळी ताईंची प्रमुख उपस्थिती कधी होईल. तो क्षण आला, तो वेळ आली आहे. सर्व खेळाडूंना विनंती करेल आपण या अगदी व्यासपीठाच्या जवळ यायचं आहे. अरुण दादा थँक्यू सो मच. अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स आपण सर्वांनी व्यासपीठाच्या जवळ येऊन थांबायचं आहे. या सर्व खेळाडू विनंती करेल आपण या. बत्तीस शिराळा प्रीमियर लीग 2024 मध्ये खऱ्या अर्थानं प्रमुख उपस्थिती आपण पाहतोय. अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी अध्यक्षा संसद रत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे मॅडम, अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी जबाबदारी पार पाडली, PV नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिलं, मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून काम पाहिलं, असे आमचे सन्माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची लेख. अर्थातच सन्माननीय आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांची लेख म्हणजे ही लेख घरापर्यंत राहिली नाही, घराच्या बाहेर उमऱ्यापर्यंत, उमऱ्याच्या बाहेर महाराष्ट्रापर्यंत, महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीपर्यंत या लेखीनं मात्र महाराष्ट्राचं नाव कोरलं. आणि तदनंतर प्रत्येक तरुणाच्या पाठीशी उभी राहणारी, प्रत्येक आदर्श व्यक्तींचा सन्मान घेणारी, प्रत्येक आदर्श व्यक्तीचा आशीर्वाद घेणारे आणि अर्थातच आणि या स्पर्धेसाठी असलेला आणि या स्पर्धेसाठी आपण पाहिलं अर्थातच प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी ताई उभी राहिले. म्हणून प्रत्येक जण आम्ही नेहमी बोलत आलोय, जाण आहे सर्वसामान्य जनतेची, जाण आहे सर्वसामान्य जनतेची. म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्र बोलतो ताई आहे आमच्या हक्काची, ताई आहे आमच्या हक्काची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अर्थातच संसद रत्न खासदार आदरणीय सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे मॅडम यांचा मी विनंती करेल. अर्थातच आमचे सन्माननीय आदरणीय विराजी नाईक साहेब दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पूर्ण निष्ठेने आणि जबाबदारीने महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे ज्यांनी पार पाडल्या त्या अर्थातच आमच्या ताई सन्माननीय सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे मॅडम यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. वडीलधाऱ्यांसाठी नेहमी आशीर्वाद घेतला, वडीलधाऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहिल्या, विद्यार्थ्यांच्या ताई म्हणून उभ्या राहिल्या आणि अर्थातच ताई या स्पर्धेच्या माध्यमातून 2 शब्द जरूर. नमस्कार. 32 शिराळा प्रीमियर लीग ह्याचा क्रिकेटचा जो कार्यक्रम नवी मुंबईत होतोय, खरं तर मी माझ्या स्वतःच्या प्रचारासाठी आज इथे आले आहे पुण्यावरनं. कारण का या संपूर्ण भागात बोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर आणि साताऱ्याचे सगळे लोक जे कष्टकरी आहेत ते नवी मुंबईत कामाला येतात. आणि बोर, वेल्हा, मुळशी आणि पुरंदरचे आमचा आता ह्याच्यानंतर एक गेट टुगेदर आहे. आणि दादांचा मला फोन आला की आपल्या साताऱ्याचे सगळे लोक क्रिकेट जो या देशातला सगळ्यात प्रिय खेळ आहे, किती लोकांना इथे माहिती आहे मला माहिती नाही, पण माझे आजोबा सदू शिंदे हे देशाच्या क्रिकेटच्या टीममध्ये होते
आणि अनेक वर्ष त्यांचं निधन खूप लवकर झालं. आणि आज क्रिकेटचा जेव्हा जेव्हा इतिहास किंवा देशातली 100 वर्ष क्रिकेटची जेव्हा लिहिली जातात तेव्हा सदू शिंदे म्हणून स्पिनिंग बॉलर त्यांचं नाव अभिमानाने घेतलं जातं. आणि योगायोग बघा, त्यानंतर आदरणीय पवारसाहेब क्रिकेटच्या या सगळ्या कामामध्ये आले, BCCI ICCची चेअरमन झाले. आणि ज्या क्रिकेट म्हणजे IPL जे आता या देशात सगळ्यात जास्त गाजतं आहे, हे पवारसाहेबांच्या काळात सुरू झालेला एक वेगळा उपक्रम आहे. आणि जो क्रिकेटर फक्त त्या 14-16 लोकांच्या टीममध्ये त्याला चान्स मिळत नव्हता आणि त्याचं करिअर पुढे कुठे जात नव्हतं IPLच्या माध्यमातून, आज गाववाडी वस्तीमधला तो टॅलेंटेड मुलगा आज त्याला IPLच्या माध्यमातून खूप मोठी उभारी आणि एक करिअर ऑप्शन म्हणून जी मुलं क्रिकेटकडे किंवा स्पोर्ट्सकडे बघतात, हे IPLच्या माध्यमातून संपूर्ण देशात झाली आहे. आणि जगामध्ये IPL हे बघितलं जातं. त्याचबरोबर मला माहिती आहे की क्रिकेट खेळणं हे खूप मोठं टीमवर्क असतं, त्याला डिसिप्लिन असते, एकत्र लोक खेळतात, एक टीम म्हणून तुम्ही काम करता. आणि साताऱ्यातल्या लोकांना एक वेगळा बदल, एकामेकाच्या सुखदुःखात भेटण्याची एक जी संधी मानसिंग बाबांच्या आणि त्यांच्या मुलाच्या या अतिशय चांगल्या कार्यक्रमातून होतो आहे, त्याबद्दल मी सगळ्या संयोजक टीमचे मनपूर्वक आभार मानते. सातारा हा आपल्या सगळ्यांचा एक गड आहे आणि त्या गडात बऱ्याच गोष्टी काही दिवसात झालेल्या आहेत. पण मी आता जेव्हा बाहेर जाते ना, तेव्हा मी सगळ्यांचे हात बघते. मी बघते कमी आणि कमी लोक घड्याळ घालतात. याचं कारण असं, आता घड्याळ लागतच नाही, कारण का वेळ आता मोबाईलमध्ये दिसते. आणि त्याच्यामुळे जेव्हा चिन्ह बदललं, पक्ष गेला, मला असं वाटायचं की अरे बापरे आपलं चिन्ह गेलं. आता मला कळलं की चिन्ह का बदललं, कारण का जी वस्तू लागतच नाही म्हणून ते चिन्ह बदललं. आणि तुम्ही बघा आपल्याला चिन्ह कसं काय मिळालं. माझ्या पांडुरंगावर प्रचंड प्रेम आहे, त्याच्यामुळे पांडुरंगांनी आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस मिळाला. आता बघा, लग्न कार्य तुतारी वाजते, नवीन कार्यक्रम तुतारी वाजते, क्रिकेटच्या मॅचची सुरुवात तुतारी वाजते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध केलं तेव्हाही तुतारीच वाजली होती. त्याच्यामुळे हे ह्याला मी शुभ संकेत समजते. हे कारण का सगळ्या शुभ कामाची सुरुवात ही तुतारीनीच होते. आणि ही तुतारी आपल्याला सगळ्यांना लोकसभेत जोरदार दिल्लीपर्यंत वाजवायची आहे. सातारा असेल, बारामती, शिरूर, हे सगळे आपले मतदारसंघ आहेत, माढा. आणि माझा विश्वास आहे की या संपूर्ण भागामध्ये आपले सगळे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने उतरून या सगळ्या भागात मोठ्या संख्येने आपल्या विचाराचे लोक. आणि ही तुतारी फक्त तुतारी नुसती शुभकामाची नाही, ही जबाबदारी आहे. ही तुतारी आपल्याला दिल्लीत भ्रष्टाचाराच्या विरोधात वाजवायची आहे. ही तुतारी आपल्याला महागाईच्या विरोधात वाजवायची आहे. ही तुतारी आपल्याला बेरोजगारीच्या विरोधात वाजवायची आहे. त्याच्यामुळे खूप जबाबदारीचं काम तुमच्या सगळ्यांवर आहे. आज आपण मला इथे आमंत्रित केलं, माझा जो मान सन्मान केला, ह्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. दादांनी हा अतिशय चांगला कार्यक्रम तुमच्या सगळ्यांसाठी ठेवलेला आहे, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानते. आणि ज्या टीम्स जिंकल्या आहेत त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन्स, ज्या नाही जिंकल्यात अगले साल जीत लेंगे, जल्दी क्या है. ऑल द बेस्ट. मी विनंती करेल अर्थातच पहिल्या क्रमांकाचं प्राईज मी विनंती करेल. आणि या 32 शिरा प्रीमियर लीग 2024 म्हणजे पहिल्या क्रमांकाच्या प्राईजवरती नाव कोरलेला संघ, अर्थातच जोरदार टाळ्यानं त्या संघाला देऊया आवाज. अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स वेलकम. 32 शिरा प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5 क्रिस्टल ट्रॉफी यासाठीच केली होती मेहनत, रडले लढले आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर फायनल मध्ये ही ट्रॉफी आपल्या नावावरती करून घेतली. आणि ISPL मध्ये, इंडियन स्टील प्रीमियर लीग मध्ये ऑल इंडिया आयकॉन विजय पावले सर यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आणि क्रिस्टल ट्रॉफी दिली जाते. अर्थातच आमचे संसद रत्न खासदार आदरणीय सौ सुप्रियाताई सुळे मॅडम यांच्या शुभ हस्ते
या संघामध्ये 32 शिराचा अभिमान खेळतोय, प्राऊड ऑफ 32 शिरा खेळतोय, सांगली एक्सप्रेस खेळतोय, अर्थातच विजय जयसिंग पावले ISPL मध्ये खेळणारा सांगली या तालुक्याचा अभिमान 32 शिरा तालुक्याचा अभिमान खेळतोय आणि त्याच्या संघाच्या खात्यामध्ये जाते अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स 32 शिरा प्रीमियर लीग 2024 चा 5व्या पर्वाचा मानकरी. थँक्यू सो मच, मनापासून आभार, खूप खूप धन्यवाद. सन्माननीय आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा संसद रत्न खासदार आदरणीय सौ सुप्रियाताई सुळे मॅडम आपण उपस्थित राहून या सोहळ्याची या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. आपलं मनपूर्वक आभार. संपूर्ण कमिटी खेळाडूंच्या वतीनं खूप खूप आभार, धन्यवाद. सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेऊयात. कमिटी मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मान आशिषजी आचरे साहेब सध्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सन्माननीय आदरणीय आशिषजी आचरे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये यावेळी मात्र केला जाईल. आदरणीय आशिषजी आचरे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये मी विनंती करेल अध्यक्ष आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. त्याचबरोबर मी विनंती करेल अध्यक्ष आपल्या शुभ हस्ते सन्माननीय वैभवजी मोहिते साहेब देखील व्यासपीठावरती आहेत, त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय वैभवजी मोहिते साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल दिनेशजी कोपडे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय दिनेशजी कोपडे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये करूयात. आदरणीय दिनेशजी कोपडे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल सन्माननीय गणेश नाईक साहेब देखील आज उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये करूयात. आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करूयात. आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल आमचे शेडगेवरचे सन्माननीय महेशजी शेडगे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आमचे महेशजी शेडगे साहेब आपण या आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. त्याचबरोबर मी विनंती करेल आमचे सन्माननीय आदरणीय विश्वजी पाटील साहेब मी विनंती करेल आपण देखील या साहेब आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय विश्वाजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आदरणीय विश्वजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल आदरणीय महेशजी चोरमारे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय महेशजी चोरमारे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल अर्थातच जिदी मराठा फाउंडेशनचे कळवाचे अध्यक्ष सन्माननीय नाना अर्थातच तानाजी मस्कर साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आमचे सन्माननीय आदरणीय तानाजी मस्कर साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आता महत्त्वाचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आम्ही घेतोय.
सर्वात पहिला सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेतोय. सचिनजी चव्हाण साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. नेहमी क्रिकेटच्या पाठीशी उभे राहणारं व्यक्तिमत्व आमचे सन्माननीय आदरणीय अर्थातच डॉक्टर दिनेशजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान आता आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय. आदरणीय सन्माननीय डॉक्टर दिनेशजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. मी आता विनंती करेल 32 क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अर्थातच बबलू पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आता सन्मान करतोय. खऱ्या अर्थातच ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं यशस्वी करण्यात आली आहे, ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली आहे. अर्थातच शिराळा विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्याचे युवक अध्यक्ष, विराज उद्योग समूहाचे विद्यमान अध्यक्ष, लोकप्रिय दमदार आमदार मानसिंगराव नाईक साहेब भाऊ यांचे चिरंजीव सन्माननीय आदरणीय विराजी नाईक साहेब दादा यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. रेशमी धाग्यानं विणलेली शाल, प्रेमाची आपुलकीची 32 शिराळकरांची माणुसकीची उबदार शाल, प्रेमाचा आपुलकीचा सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यावेळी मात्र सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच, मनापासून आभार. त्याचबरोबर आणखीन एक सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय. अर्थातच आमचे सन्माननीय आदरणीय संस्थापक विशालभाऊ नायकवडी साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान घेतोय. शिराळा तालुक्याचे आमचे युवा नेते, खरं तर प्रत्येक खेळावरती त्यांचं प्रेम राहिलं आहे. कुस्ती असेल, कुस्तीचे देखील मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांच्या असतात, बैलगाडा शर्यत असेल, खो खो असेल, कबड्डी असेल आणि त्याचबरोबर क्रिकेटची देखील स्पर्धा असेल. आमचे सन्माननीय आदरणीय पृथ्वीसिंग नाईक साहेब अर्थातच बाबा यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय. आमचे सन्माननीय आदरणीय पृथ्वीसिंगजी नाईक साहेब बाबा यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये यावेळी मात्र घेतला जातोय. खऱ्या अर्थानं कबड्डी असेल, खो खो असेल, त्याचबरोबर कुस्तीचा खेळ असेल, बैलगाडा शर्यत असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व पृथ्वीसिंग नाईक साहेब बाबा. आणि बाबांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर जिंकलेल्या प्रत्येक संघाच्या, जिंकलेल्या टीमच्या प्रत्येक खेळाडूला आपण पाहिलं तर 500 रुपयाचं कॅश प्राईज आमचे सन्माननीय आदरणीय पृथ्वीसिंग नाईक साहेब अर्थातच बाबा यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल, मी विनंती करेल ते जे खेळाडू आहेत तिकडे कोपऱ्यावरती बक्षीस समारंभ झालेला नाही आहे, आपण या लगेच व्यासपीठाच्या समोर. दादा, स्पर्धा कधी चालू झाली, कधी संपली समजलं नाही आणि आता करमणार देखील नाही आहे. 3 दिवस माणसाला माणूस भेटला, माणुसकीची नाती खूप छान जमली, प्रत्येकजण एकमेकांच्या बाजूला येऊन बसला, कारण की क्रिकेट होतं आणि क्रिकेटने माणसं जवळ आणली. 32व्या प्रीमियर लीग. दादा, कसं वाटतं आणि काय बोलाल? आज या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून आमदार मानसिंगराव नाईक प्रस्तुत 32 शिराळा प्रीमियर लीग या ठिकाणी पार पडली. पहिल्या दिवसापासून आपण सगळे लोक ह्या स्पर्धेमध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं खऱ्या अर्थाने ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडली. आजच्या आपल्या ह्या स्पर्धेला उपस्थित असणारे पृथ्वी नाईक, या ठिकाणी उपस्थित असणारे दिनेशजी म्हात्रे, या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या ह्या 32 शिराळा प्रीमियर लीग असोसिएशनचे सर्वच पदाधिकारी, आमचे संदीप पाटील असतील, आमचे विशालजी नायकवडी असतील, सुनीलजी पाटील असतील, आमचा सचिन चव्हाण असेल, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच 12 संघचे संघमालक. सर्वप्रथम मी ह्या स्पर्धा ही अतिशय यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वच, हे असोसिएशन असेल, संघ मालक असेल, ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यासाठी ज्याचा कोणाचा हातभार ह्याला लागला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या शिराळा प्रीमियर लीगमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं त्या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो की तुमच्या खरोखर एक चांगल्या एकदिलसीपणानं ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. ही स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीने संपन्न व्हायला सर्व कॉमेंटेटर असतील किंवा सर्व तांत्रिकरित्या, मग कॅमेरामॅन असेल, स्कोअरबोर्ड लिहिणारा असेल, या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. 32 शिराळा प्रीमियर लीग
ही 2017ला त्या ठिकाणी सुरुवात झाली. ह्या असोसिएशनचे सर्वच पदाधिकारी यांच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षापासून म्हणजे आपण बघतोय की प्रत्येक वर्षी ह्या स्पर्धेचा दर्जा वाढला आहे. प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त लोक ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला इच्छुक त्या ठिकाणी व्हायला लागलेत. अतिशय उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी मुलं ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला त्या ठिकाणी इच्छुक आहेत आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं आज या ठिकाणी सांगता आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं होतोय. मी ह्या स्पर्धेला सुरुवातीला ऑक्शनपासून ह्या स्पर्धेचं मी ह्या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे आणि 32 शिराळा आपल्या तालुक्यातली मुलं ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतात. आपल्या शिराळा तालुक्यातला उत्तर भाग असू दे, आपल्या शिराळा तालुक्यातला पश्चिम भाग असू दे, आपल्या शिराळा तालुक्याचा वारणा काठ असू दे, अतिशय कष्टानं गेल्या अनेक वर्षापासून ही मुलं ह्या मुंबईसारख्या महानगरीमध्ये त्या ठिकाणी प्रस्थापित झाले, विस्थापित झाले आणि इथं आल्यानंतर स्वतःच्या पायावरती ते उभा राहिले. इथं आल्यानंतर नोकरी त्यांनी शोधली, एक छोटासा व्यवसाय त्यांनी चालू केला आणि अशा माध्यमातून ह्या शिराळ्यातली आपल्या इथं आलेली मुलांची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आणि इथं आल्यानंतर एक मनोरंजन, कशा माध्यमातून मुलांना आपण एखादं व्यासपीठ देता येईल, कशा माध्यमातून मुलांना एक आपल्याला एकत्रीकरण करता येईल, प्रामुख्याने ह्या उद्देशानं आमदार मानसिंग भाऊ असेल, आम्ही सगळे असेल, ह्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेऊया. ह्या स्पर्धेची आपली व्याप्ती वाढली पाहिजे, ह्या प्रामुख्य भूमिकातून ह्या ठिकाणी आम्ही सगळी लोक एकत्र आलो आहे. आपल्याला माहीत आहे की आपली माती, आपला तालुका, आपलं गाव हे प्रामुख्याने आपण विसरलं गेलं नाही पाहिजे. आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या गावामध्ये कशा पद्धतीनं आपली भौगोलिक परिस्थिती आपल्याला माहिती आहे. आज उन्हाळ्याचा तडाखा आहे. आज शिराळच्या उत्तर भागामध्ये बऱ्यापैकी जी मे महिन्यामध्ये जी परिस्थिती असती ती आज एप्रिलच्या महिन्याच्या सुरुवातीला त्या ठिकाणी जी परिस्थिती आपण उद्भवतोय. काही गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या अडचणी आहेत. अशा वेगवेगळ्या अडचणीतून त्या प्रामुख्याने आपण समोर जातोय आणि हे सगळं होत असताना आपली तालुक्यातली मुलं जे आपल्या शहरामध्ये या ठिकाणी नवी मुंबईला कोण आहेत, कोण मानखुर्दला राहायला आहेत. आज सकाळी मी ठाण्याला, कळव्याला, कोरेगावला त्या ठिकाणी जाऊन आलो. काल मी वाशी मार्केटला सगळ्या ठिकाणी भेटलो आणि तिथल्या लोकांच्यापासून भेटल्यानंतर त्या लोकांची परिस्थिती लक्षात येते की एका काळामध्ये ती लोक काय होती. आता आमचा विशाल त्याने कालच मला सांगितलं की 10वी 12वी शिकल्यानंतर तो इथं आला आणि इथं आल्यानंतर करायचं काय, घरच्यांचा पाठिंबा कमी आहे, मग इथं आल्यानंतर आपण काहीतरी केलं पाहिजे. सुरुवातीला नोकरी केली, मग छोटासा व्यवसाय त्यांनी चालू केला. म्हणजे अतिशय कष्टातून आपली मुलं या ठिकाणी पुढं आल्यात आणि अतिशय आनंद होतोय की अतिशय चांगल्या ह्या स्पर्धेमध्ये आपण त्या ठिकाणी सहभाग घेतलाय. एक दुसरं या ठिकाणी विशेष करून तरुणांना मी सांगतो की आपल्या तालुक्याला खूप मोठा वारसा आहे. आपला तालुका, आपला जिल्हा संपूर्ण आपण म्हटला तर खूप मोठा वारसा आहे. आपला क्रांतिकारी जिल्हा आहे. आपण आधी सातारा जिल्ह्यात होतो. 1962ला आपल्या जिल्ह्याचं विभाजन झालं आणि मग आपला सांगली जिल्हा झाला आणि त्या सातारा जिल्ह्यामध्ये जी क्रांतिकारी भूमी आहे, ज्या स्वातंत्र्य सेनेमध्ये ज्या लोकांनी भाग घेतला, जे पत्री सरकार स्थापनेत आलं, म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील असू देत, त्या ठिकाणी जी डी बापू लाड असू देत, त्यानंतर नागनाथ अण्णा असू देत आणि त्यांच्याच बरोबर म्हणजे माझे पंजोबा आनंदराव नाईक तात्या ह्यांनी देखील ह्या शिराळा पेठामध्ये स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्या ठिकाणी काम केलं. म्हणजे एक एवढा मोठा वारसा हे आपल्या जिल्ह्याला आहे आणि आपल्या तालुक्याला आहे आणि तो समोर पुढे घेऊन जायची प्रामुख्यानं आपल्यावरती जबाबदारी आहे. आपण सगळी लोक एक स्वाभिमानी लोक आहेत. आपल्या मातीमध्ये, आपल्या वारणेच्या पाणीमध्ये एक स्वाभिमान आहे, एक कष्ट करायची तयारी आहे, जिद्दीची आपली पोर आहेत आणि ते सगळं प्रामुख्यानं आपण कुठेही गेलो जगाच्या पाठीमागं तर हे आपण विसरता निश्चितपणे कामा नये. आजच्या ह्या स्पर्धेच्या माध्यमातून मी बघतोय की आज तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातली पोरं ह्या ठिकाणी एकत्रित आल्यात. समाज विसरा, गाव विसरा, हे सगळं विसरून एकदिलसीपणानं या ठिकाणी एका संघामध्ये ते खेळतायत. कोण जिंकतंय, कोण हारतंय, शेवटी हा गेमचा, तो खेळाचा हा भाग निश्चितपणे आहे. परंतु आपण सगळी लोक हे अतिशय चांगल्या पद्धतीनं ही स्पर्धा आपण सगळ्यांनी पार पडली. मी प्रामुख्यानं आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. जे टीम जिंकले त्यांचं मी निश्चितपणे अभिनंदन करतो. ज्या टीमला तिथं पोचता नाही आलं प्रामुख्यानं त्यांचं पण मी अभिनंदन करतो. शेवटी ही एकमेव स्पर्धा किंवा आत्ता नाही ही झालेली, इथून पुढे दरवर्षी याची व्याप्ती निश्चितपणे वाढणार आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आमदार मानसिंगराव नाईक भाऊंच्या माध्यमातून
आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने ज्यांनी मातीतला खेळ जोपासला आमचे सन्माननीय आम्ही बक्षीस समारंभाकडे आपण लगेच जाऊयात. आणि खऱ्या अर्थानं दादा प्रत्येक वर्षी आज खऱ्या अर्थानं आपले माजी सभापती 32 शिराळ्याचे सन्माननीय आदरणीय सम्राटसिंह नाईक साहेब भैयासाहेब आज उपस्थित राहिले नाही, काय कारणास्तव. मात्र त्यांची देखील आपुलकीची थाप, त्यांचं देखील खूप छान सपोर्ट 32 शिराळा क्रिकेटला असतो आणि तो नेहमी सातत्याने तसाच असतो. आज काही कारणास्तव ते उपस्थित राहिले नाही. संपूर्ण 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आणि संपूर्ण खेळाडूंच्या वतीनं कमिटीच्या वतीनं आम्ही त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. आणि लगेचच बक्षीस समारंभाकडे आज जाऊयात. सर्वात पहिल्यांदा आपण देणार आहोत बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट. या सर्व खेळाडू बक्षीस समारंभ चालू होतोय आणि बक्षीस समारंभाला थोड्याच वेळामध्ये सुरुवात केली जाईल. खेळाडूंना अरुणदादा स्पोर्ट्स मोहिते संघाला आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल, लक्षात घ्या बक्षीस समारंभ कोणीही बक्षीस घेऊन लगेच फोटो काढायला जायचं नाही आहे, हा पहिला नियम. कारण की शेवटचा बक्षीस दिला जात नाही तोपर्यंत तुम्ही थांबायचं आहे. आज तुम्ही दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवा, उद्या तुमच्यासाठी कोण ना कोण टाळ्या वाजवेल, म्हणून बक्षीस घेऊन कोणीही लगेच फोटो काढायला जाऊ नका. शेवटपर्यंत थांबा. होतं काय, पहिला प्राईजचं घेतो त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला कोणी नसतं. इथून पुढे सर्वांसाठी थांबा. बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट, अर्थातच बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट, अर्थातच ज्या खेळाडूनं आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का दिला. खरं तर हा खेळाडू क्षेत्ररक्षण करत होता का हा मैदानामधला चीता होता, हे मात्र थोड्या वेळापूर्वी आम्हाला माहिती पडलंच नाही की हा नक्की चीता आहे की खेळाडू आहे. मात्र या खेळाडूने प्रत्येकाला प्रभावित केलं आणि बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट हा अवॉर्ड आम्ही देतोय MV टायगर या संघातील प्रवीण शिरसट. वेलकम प्रवीण शिरसट, द बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट. येस, यायचे प्रवीण. येस, यायचं प्रवीण. मी आमचे सुरेशजी पाटील साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट यावेळी मात्र दिलं जाईल. आमचे सन्माननीय आदरणीय सुरेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट हा किताब दिला जातोय. रसल, येस प्रवीण यायचं आहे रसल आणि त्याचा सन्मान केला जातोय. बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट. प्रवीण जास्त वेळ नाही, 2 मिनिटात. ही स्पर्धा कशी राहिली तुझ्यासाठी? सर स्पर्धा मस्त झाली आणि नियोजन वगैरे मस्त होतं. एवढ्या मोठ्या स्टेजला आधी कधी खेळलो नाही पण यावेळी चांगला अनुभव मिळाला आणि खूप काही शिकायला मिळालं. आणि एवढी प्लेयरांसाठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्व खेळाडूंच्या मार्फत मी आभार व्यक्त करतो कमिटीचे. मिस करशील प्रत्येकाला? हो. थँक्यू सो मच. जाऊयात बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट. ज्या गोलंदाजानं चेंडू नाही तर आगीचे रखरखते निखारे टाकले. द बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द या संघाचा अर्थातच मनोज पाटील. वेलकम. बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट विनंती करेल आमचे सन्माननीय विजयजी पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जाईल. आदरणीय विजयजी पाटील साहेब, मी विनंती करेल आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जाईल. बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट मनोज पाटील, अप्रतिम गोलंदाजी राहिले. वा, मनोज पाटील अप्रतिम खेळ राहिलाय मनोज दादांनी. या 3 दिवस मेहनत केली. स्वप्न फुकट असतात, ती प्रत्येकजण उघड्या डोळ्याने बघत असतो आणि ती यशस्वी होण्यासाठी मेहनतीची किंमत मोजावी लागते. हातांवरती असलेल्या रेषांवरती अवलंबून राहावं लागत नाही, कारण की नशिबाच्या रेषा त्यांच्या पण ठळक असतात ज्यांना हात नसतात. प्रत्येकजण मेहनत खूप छान करत होता. ॲज अ बेस्ट बॉलर गेले किती वर्ष झालं क्रिकेट खेळतोयस? गेले 10 वर्ष झाले क्रिकेट खेळतोय. एक स्वप्न होतं की इथे
खूप क्रिकेट गाजवलं आहे, घनसोलीचं क्रिकेट गाजवतं आहे तुम्हालाही माहीत आहे. पण हे क्रिकेट गाजवायचं होतं, पण मी अपेक्षा पण केली नव्हती, कारण की माझी टीम बाहेर गेलेली, तर मला हे प्राईज भेटेल हे मी अपेक्षा पण नाही केलेली. सर्व कमिटीचे मी धन्यवाद वाचेल. मी बॉलिंग टाकलेली, पण ज्या विनर टीममध्ये हा सन्मान दिला जातो, त्यामुळे मी बरंच त्यांना सगळ्यांना थँक्स म्हणेल पहिली गोष्ट म्हणजे. आणि सर्वांनी मेहनत खूप केली आहे सगळ्यांनी, आणि या विजेत्या टीमचं मी अभिनंदन करेन सगळ्या. 32 शिराळ्याची बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर अशी ट्रॉफी नेल्याशिवाय घरामध्ये ट्रॉफीच्या शोकेसला शो येत नाही, हे खरं आहे का? मी ह्या ट्रॉफीसाठी गेले 3 वर्ष झाले झगडतोय, रिॲलिटी आहे. कारण की घनसोलीमध्ये मी ह्या ट्रॉफ्या खूप घेतल्यात, ह्या ट्रॉफीसाठी 3 वर्ष झाले झगडतोय, आणि मला 1 नंबरची पण ट्रॉफी घ्यायची आहे. मी ह्या 2 वर्षात घेणारच, हे पण सांगतो. मला कोणीही घेऊन दे कोणाच्या टीममध्ये, हे पण सांगणार आहे. आणि थँक्स बोलतो. हे खरं आहे, तुमच्या घरामध्ये शोपीस असेल, दुबईची एखादी गोष्ट असेल, तुमच्या घरामध्ये 32 शिराळा प्रीमियर लीगची ट्रॉफी नाही आहे ना, तर तुमच्या घराला घर पण नाही आहे. हे खरं आहे, या गोष्टीवरून आम्हाला हे माहिती पडतं, आणि या ट्रॉफीची ती किंमत आहे. आणि जाऊयात अर्थातच बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आता बेस्ट बॅट्समन दोन्ही बॅट्समनचा स्कोअर अगदी लेवल झाला आहे. दोन्ही बॅट्समननी अगदी ठरवून जसे काही योग्य अगदी याचे पण तेवढी स्कोअर, याची पण तेवढीच बॅटिंग, दोघांचे स्कोअर अगदी सेम आहे, म्हणून बेस्ट बॅट्समन आपण दोघांना दिला आहे. कोणावरती अन्याय केला जात नाही आहे, म्हणून दोन्ही खेळाडूंना आपण बेस्ट बॅट्समन हा किताब देतो आहे. सो जाऊयात बेस्ट बॅट्समन. सगळ्यात पहिल्यांदा मी विनंती करेल SG लायन या संघाचा दीपक कांबळे आणि साई दत्त या संघाचा सचिन माने, दोघांनी यायचं आहे. सचिन माने आणि दीपक कांबळे दोघांना विनंती करेल आपण या. दादा कोणाचे असते बेस्ट बॅट्समन बघा, असा वेळ करतो. अरे कोणाचे असते ते जाऊ दे. आमचे सन्माननीय भरतजी सावंत साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही देऊ इच्छितोय. आदरणीय भरतजी सावंत साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट यावेळी मात्र दिला जातोय सचिन माने. खऱ्या अर्थानं या खेळाडूचं नाव आम्हाला लक्षात राहिलं, आणि तसंच पुढे या दोघांनी तुमच्यासाठी हा कूलर आहे. जेवढ्या वेगानं तुम्ही धावा केल्यात तेवढाच वेग या कूलरचा आहे, हवा तेवढीच आहे या कूलरची. दोघांनी इकडे एकाने उभे राहा, 2 दिवस तुझ्याकडे 2 दिवस तिकडे. आणि थँक्यू सो मच. आणि खऱ्या अर्थानं राम यमगर साहेब क्रांतिभूमी स्पोर्ट्सचे संघ मालक, त्यांच्याकडून तब्बल 1000 रुपये आलेले आहेत. हे तुम्हाला 1000 रुपये दिले जातात, दोघांना 1000 रुपये. राम यमगर साहेब जे क्रांतिभूमी स्पोर्ट्सचे संघ मालक आहेत त्यांच्याकडून. सचिन तुझ्याशी सगळ्यात पहिल्यांदा मी बोलेल. 3 दिवस तुला बघतोय, कपडे मळेपर्यंत खेळला आहेस. मी नेहमी बोलतो एक वेळ माणसानं मळकं असलं तरी चालेल, पण जळकं नसावं. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं हे लागू पडतो तोच घडत असतो. खूप छान मेहनत घेत होतास, आणि कशी राहिली ही स्पर्धा तुझ्यासाठी? खरं तर ज्यांनी ह्यासाठी मेहनत घेतली आणि हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म तयार केला त्या सर्वांचं खरंच खूप खूप आभार आहे. कारण की हे जे एवढं शो शायनिंग दिसते ती त्याच्यामागे भरपूर जणांचं कष्ट आहे. हे एका दिवसाचं काम नाही आहे, यामागचं भरपूर कष्ट आहे. ज्यांनी कष्ट केलं, ज्यांचे हात लागले त्यांचं पहिलं मी मनापासून आभार मानतो. आणि ही स्पर्धा उच्च दर्जाची झाली असं मला वाटतंय. दुसरी गोष्ट, साई दत्त वॉरियर्स संघाला फर्स्ट ट्रॉफी हवी होती, आणि साई दत्त वॉरियर्स संघाबद्दलच्या आठवणी? तसं बघायला गेलं तर साई दत्त वॉरियर्स संघाबरोबर माझं हे दुसऱ्या वेळेचं म्हणजे 2 वेळा सिलेक्शन झालेलं आहे. एक वेळा आयकॉन म्हणून होतो मागल्या वर्षी, तर तिथे फर्स्ट प्राईज मारलं होतं. बॅड लक एवढाच की आमची थोडी फलंदाजी स्लो झाल्यामुळं स्कोअर करता आला नाही, पण नेक्स्ट टायमाला आम्ही नक्की प्रयत्न करेल. थँक्यू सो मच. तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आता किताब देऊयात अर्थातच बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट गोलंदाज तुझा कूलर देखील इथेच राहिले आहे, सो तो दिला जाईल मनोज पाटील. वा, आता गरमी चालू होते
आणि हे कूलर लगेच गावी जातील आजच्याच गाडीने. आजी आजोबा आई बाबा असतात गावी आणि त्यांच्यासाठी एवढी छान भेट गावी जाते. येस, थँक्यू सो मच, तुझा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि जाऊयात बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपल्या स्पर्धेमध्ये बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड नव्हता. आपण हा अवॉर्ड आपण हा अवॉर्ड ॲड केला आहे. सो बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट, ज्या खेळाडूने लेग स्लिपला उभा असताना डाईव्ह मारली, खाली पडला, उठून उभा राहिला, अंगावरची माती झाडली आणि त्या खेळाडूने तमाम प्रेक्षकांचं मन जिंकलं, म्हणून त्या खेळाडूला आपण बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड देतोय. आणि तो खेळाडू उपस्थित नसेल तर ओके, त्यांच्या संघ मालकाने हा अवॉर्ड खास दिलाय त्याच्यासाठी. सो मी विनंती करेल, बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट 3 दिवसामध्ये सर्वांची आवडती, सर्वांची लोकप्रिय, स्टेटसला ठेवली जाणारी कॅच अर्थातच जी पकडली रायझिंग स्टार या संघाच्या सौरभ चौगुले. वेलकम सौरभ. सौरभ या. सौरभ चौगुले. अरे वा, तो हलका आहे म्हणून लगेच आता त्याला उचलून घेतलं आणि येस रायझिंग स्टार. हळूहळू दिलं जाईल प्राइज. मी विनंती करेल अर्थातच महेशजी चोरमारे साहेब आपल्या शुभ हस्ते प्राइज दिलं जात आहे. बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट. स्टेटस तुझा प्रत्येकाने ठेवला, खूप छान कॅच पकडली आणि डाईव्ह खूप छान. रायझिंग स्टार, कारण की एका दिवसात खेळाडू बनत नसतो, रात्रीचा दिवस केल्यानंतर खेळाडूचं नाव बनतं. इकडे अवॉर्ड घ्यायचा बोलावं लागतं. आत्तापर्यंतचा विजय पावले सर खूप छान बोलायला लागले, कारण की ते अवॉर्डवरती अवॉर्ड घेत गेले. जेवढे तू प्राईज घेणार तेवढं तुला बोलायला लागेल. कितवा अवॉर्ड आहे हा तुझा, कितवा प्राईज आहे? सेकंड प्राइज आहे बेस्ट फिल्डर म्हणून. रोजची प्रॅक्टिस तुझी? नाही, रोज नाही. वय वर्ष? 18. आणि 32व्या प्रीमियर लीग कशी राहिली तुझ्यासाठी? एकदम सुंदर राहिली आणि आयोजक नियोजकांचे मनापासून आभार माने. जेव्हा मैदानामध्ये पडतोस तेव्हा अंगाला खरचट आणि अंगाला लागतं, तेव्हा काय वाटत नाही का तुला? मैदानामध्ये डाईव्ह मारतो, डायरेक्ट सूर मारायचा, बरेच लोक घाबरतात, तू कधी घाबरला नाही आहेस का? नाही. मित्रांनो, मी नेहमी सांगत आलोय, मैदानामध्ये पडणारा पडत नसतो, पडणारा घडत असतोय. पण प्रेक्षकांच्या नजरेसमोर पडा. प्रेक्षकांच्या नजरेतून कधी पडू नका. नजरेसमोर पडलेला उठून उभा राहू शकतो. नजरेतून जर तुम्ही पडलात तर उठून उभा राहण्यासाठी अख्खं आयुष्य जाईल. वेल फिल्डिंग आणि तुझा खेळ असा छान राहू देत. थँक्यू सो मच. आणि आणखीन एक कॅच ज्यांच्या माध्यमातून पकडण्यात आली, जी कॅच पकडली, मॅच फिरली, अर्थातच आमचे नेताजी ढेरे. मी विनंती करेल नेताजी ढेरे दादा, येस आपण देखील या. चिता होता हा. नेताजी म्हणजे मला भीती वाटत होती की याला लागलं तर काय करायचं, पण नेताजी आहे म्हणजे वाघ्य प्रकल्पातून पळून आलेला चिता मैदानामध्ये दिसला आणि नेताजीच्या रूपामध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. महेशजी शेडगे साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जातोय. अप्रतिम खुश आहे तो. बरं झालं जवळच आलास, तिथपर्यंत येण्यापेक्षा. नेताजी, कसं वाटली स्पर्धा तुला? स्पर्धा खूप छान झाली आणि आयोजकांचं करील तेवढं कौतुक कमीच आहे मला वाटते. बबलू पाटील असतील, विशाल भाऊ असतील आणि नाना आमचे असतील. एक नंबर संयमी आणि निर्व्यसनी म्हणणं असं का तरी म्हणजे नियोजन त्या बाबतीत कोणी नादच करू नये मला वाटते. मिस करशील का तू? हा भरपूर आठवण येईल. हो, एक नसते. आता वाट बघावी लागेल. 366 दिवस, लीप वर्ष 1 दिवस वाढला. आणि जाऊयात अर्थातच मॅन ऑफ द सिरीजला जाण्याआधी शैलेशजी, मॅन ऑफ द सिरीज आपण देऊयात. मॅन ऑफ द सिरीज ही आहे सायकल. हल्ली सायकल चालवणं शरीरासाठी फिटनेससाठी खूप चांगलं असतं आणि ऑरेंज थीम होती आणि ऑरेंज थीमची सायकल आपण यूज केली. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला गेला, म्हणून म्हटलं 32व्या क्रिकेट असोसिएशन अपडेट झालं आहे वेळेनुसार. आणि मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द सिरीज देण्यासाठी मी विनंती करेल अर्थातच आमचे सन्माननीय आदरणीय सिराचे
युवा नेते आमचे सन्मान्य आदरणीय पृथ्वीसिंग नाईक साहेब बाबा आपल्या शुभ हस्ते यावेळी मात्र मॅन ऑफ द सिरीज दिली जाईल आणि मॅन ऑफ द सिरीज अर्थातच प्रत्येक जण त्याच्याकडे बघतोय. कोण असेल? कोण? मला हे देखील विजय पावलेच मॅन ऑफ द सिरीज वाटला, पण जेव्हा नाव बघितलं तेव्हा बोललो अरे बापरे, मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूला भेटले. चांगल्या. सो मॅन ऑफ द सिरीज आवाज देऊयात विजय पावले भाऊ. वेलकम. 32 शिरा क्रिकेट असोसिएशनचा अभिमान प्राऊड आहे. ISPL मध्ये आमची छाती फुलून गेली जेव्हा बेस्ट फिल्डर ISPL मध्ये या खेळाडूला भेटला आणि या खेळाडूला 32 शिरा क्रिकेट असोसिएशनचा शिरा तालुक्याचा अभिमान म्हटलं जातं. मी विनंती करेल येस सन्माननीय बाबा आपल्या शुभ हस्ते आम्ही ही सायकल येस आणि मॅन ऑफ द सिरीज प्राऊड ऑफ 32 शिरारा, अभिमान आहे 32 शिराचा. भाऊ येतो. मला सर्वात पहिल्यांदा भाऊ जेव्हा येतो, दादा ही ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीजची क्रिस्टल ट्रॉफी यावी मात्र दिली जाईल आणि असाच पारदर्शकता याच्या खेळामध्ये, अशीच पारदर्शकता त्याची खेळ आहे. जड ट्रॉफी. चांग भलं, चांग भलं. पहिल्यांदा असा खेळाडू बघतोय जो इतरांमध्ये मिसळतोय, ज्याला 5 स्टार ट्रीटमेंट नको आहे, ज्याला 5 स्टार जेवण नको आहे. तुम्ही जे खाल त्याच ताटात मी जेवेल, तुम्ही जिथे बसाल तिथेच मांडी घालून मी बसेल. तुमच्यासारखाच मी आहे, मला स्पेशल ट्रीटमेंट अजिबात नको. मी तुमच्यातूनच मोठा झालो आहे. फक्त माझं एक स्वप्न आहे की आणखीन एक माझ्या मार्गदर्शनाखाली घडावा आणि आणखीन एक नाव माझ्यासोबत यावं, जे पुढच्या वर्षी आम्हाला नक्की बघायला भेटेल ही आशा करतो. मात्र दादा 32 शिरारा प्रीमियर लीग सन्माननीय आदरणीय आमदार मानसिंगरावजी नाईक साहेब यांनी पुरस्कृत केली आणि काय बोलशील साहेबांबद्दल, भाऊंबद्दल, दादांबद्दल आणि स्पर्धेबद्दल? नक्कीच मी पहिल्यांदा 32 शिराळा क्रिकेट ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोर कमिटी, पूर्ण ओनर्स लोक्स म्हणजे ज्यांच्यामुळे क्रिकेट अपूर्ण आहे, किंवा सर्व बक्षीसदाते असतील किंवा सर्व मान्यवर असतील की ज्यांच्यामुळे आपण आता हे क्रिकेटचं मैदान बघतोय किंवा एक टुर्नामेंट भव्यदिव्य टुर्नामेंट बघतोय. कारण कोणा एकामुळे क्रिकेट हे पुढे जात नाही किंवा परिपूर्ण होत नाही. सर्व लोकांचा सपोर्ट, मान्यवर लोक असतील, थोर मोठी लोक असतील किंवा आपण बघितलेले प्रत्येक टीममधले लहान खेळाडू असतील, प्रत्येक खेळाडूचा तेवढाच सपोर्ट आहे, तेवढंच डेडिकेशन आहे, तरच ही क्रिकेट ही टुर्नामेंट परिपूर्ण होते. आणि बाकी आपले नाईक घराण्यांचं बद्दल जर बोलायचं झालं तर मला वाटतं मी क्रिकेट चालू केल्यापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास हा त्यांच्यासोबतचा आहे, त्यांच्या आशीर्वादाखालचा आहे. कारण त्यांनी कधीच असं कोणाला कमी समजलं नाही किंवा कोणाला उणे दोने बोलले नाही. आत्तापर्यंत मला वाटतं त्यांचं समाजकारण, राजकारण असेल, क्रीडा क्षेत्र असेल किंवा सर्वच क्षेत्रामध्ये त्यांनी पुढाकार घेऊन नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन उपक्रम राबवले. आणि मला वाटतं त्यातलाच हा एक आपला क्रीडा प्रकार क्रिकेट असेल, त्यामध्ये सुद्धा त्यांनी पुढाकार घेऊन आपल्याला सपोर्ट करून एक चांगली टुर्नामेंट पार पाडण्याचा प्रयत्न केला. आणि हा प्रयत्न मला वाटतं प्रयत्न न राहता इथून पुढे असाच सपोर्ट त्यांचा आपल्याला कायम राहील आणि आपल्यामध्ये अजून भरपूर असे नवीन खेळाडू बघायला मिळतील, जे आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं किंवा आपल्या राज्याचं नाव देश पातळीवर उमटवतील. आणि नक्कीच त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, विनंती आहे आमची की तुम्ही लोक असंच आम्हाला सपोर्ट करा. आणि मला वाटते माझा देखील या टुर्नामेंटला, या प्लेयर लोकांना तेवढाच सपोर्ट राहील. कोणतीही गोष्ट असेल तर नक्की विचारा. क्रिकेटच्या बाबतीत असेल, समाजकारण असेल, राजकारण असेल, जेवढा माझ्याकडून तुम्हाला सपोर्ट करता येईल तेवढा 100% करीन. फुल ना फुलाची पाकळी असेल ती माझ्याकडून तुम्हाला भेट म्हणून तेवढी देता येईल तेवढी देण्याचा मी प्रयत्न करेल. आणि ज्या लोकांनी या टुर्नामेंटमध्ये भाग घेतला
जे क्वालिफाय झाले, जे डिस्क्वालिफाय झाले, कोणी मामध्ये काही कसलाही विचार न करता पुढच्या वर्षी आपण कसं 100% देऊन आपल्या टीमला, आपल्या ओनरला किंवा आपल्या प्लेयर्स लोकांना कसं जिंकून देता येईल याचा विचार करा, एकमेकाला सपोर्ट करा. कारण आपण आपल्या गावातून येऊन या मुंबईसारख्या मोठ्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी एवढी मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज करतोय ना, एक अतिशय भव्य दिव्य पद्धतीनं ती ऑर्गनाईज करून ती अतिशय सुंदर पद्धतीनं आपण ती पार पाडतोय. याचा अर्थ एका दोघांचं काम नाही, आपण सगळ्यांनी केलेलं ते प्रामाणिकपणे कष्ट आहे, सगळ्यांनी प्रामाणिकपणे केलेला सपोर्ट आहे. त्यामुळेच आपल्याला हे सगळं बघायला मिळतंय आणि 100% इथून पुढे असंच चालू राहील. त्यासाठी माझे सुद्धा सगळ्यांना शुभेच्छा आहेत. धन्यवाद दादा. थँक्यू सो मच. कधी कधी मोठं होण्यासाठी असं लहान असलेलंच बरं असतं, असं सर्वांमध्ये असलेलंच बरं असतं. म्हणजे नाव नेहमी मोठं होतं, पाय जमिनीवरती ठेवलं तर प्रत्येकजण आपलासा करतो आणि याच्यासाठी मन सोन्यासारखं असावं लागतं. आणि पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण आभार व्यक्त करूयात. खूप मोठी स्पर्धा मिस करून आज या स्पर्धेला, आपल्या तालुक्याच्या स्पर्धेला ते उपस्थित राहिलेत आणि अर्थातच त्यांचं वेलकम केलं जातं. हा अभिमान आहे, हा सन्मान आहे. आणि जाऊया आता शैलेजी जाधव सर यांच्याकडे. थँक्यू. हॅलो हॅलो, थँक्यू सो मच. फार मोठा मोमेंट आहे. मी विनंती करेन जाऊ नका. पहिला क्रमांक जरी आपल्याला मिळाला असेल तरी देखील अरुण दादा, यस नक्कीच. आता मात्र सर्वांचं आकर्षण या ठिकाणी असलं पाहिजे. सर्वात प्रथम मी या ठिकाणी आमंत्रित करतोय ज्या संघ नायकाला, जिथे शिवदत्त स्पोर्ट्स सावंतवाडी संघाचे कर्णधार, हॅलो कर्णधार विजय अण्णा सावंत यांना मी निवेदन करेन की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. प्रमुखाने मित्रांनो या व्यक्तिमत्वासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व. तदनंतर मात्र त्यांच्या साथीला साथ देणारे, खऱ्या अर्थाने आम्ही जर पाहिलं तर निनाई स्पोर्ट्स मेनी या गावचे या क्रिकेटच्या वर्तुळामध्ये संस्थापक म्हणून ज्यांना आम्ही पाहिलं, जे दोन बंधू आम्हाला पाहायला मिळाले, सचिन भाऊ पाटील आणि अक्षय भाऊ इंगळे यांना देखील मी विनंती करेन आपण दोघांनी या. विशेष करून या 3 व्यक्तीचं त्रिकूट, मैत्रीचं एक अनोख नातं त्यांनी मात्र या 32 शिराळामध्ये पाहायला मिळालं आणि ही 3 व्यक्ती विशेष करून व्यासपीठावरती येतील. नक्कीच पहा मित्रांनो, या स्पर्धेसाठी सर्वांसाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज आपल्या सर्वांसाठी आहे. विजय सर, विजय पावले सर, आपल्याला देखील निवेदन आहे, थोडंसं पुढच्या बाजूला या. हे सरप्राईज काय आहे याची मात्र उत्कंठा लागली आहे. स्पर्धा अनेक घडतात. 5 वर्षापूर्वी एक अलवैया जिथे आला आणि तदनंतर नक्कीच एक अलवैया इथे आला. खऱ्या अर्थाने त्याने मात्र एक स्वप्न पाहिलं. मला आठवतंय ज्यावेळी हा व्यक्ती मला मिळाला, या व्यक्तीने मात्र पाहिलं आणि तदनंतर मात्र आमच्या KSK क्रीडा प्रतिष्ठानमधून ज्यावेळी मी खेळत होतो त्यावेळी मी यांच्याशी मिळालो आणि त्यानंतर मात्र सरांनी पाहिलं आणि त्यांनी मात्र एक ठाम निर्णय घेतला की या स्पर्धेमध्ये 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन मी स्थापन करेन. त्यांनी ते स्थापन केलं. स्थापन केल्यानंतर मात्र सलगची 5 वर्ष, पहा हा रेकॉर्ड आहे मित्रांनो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सातत्याने 5 वर्ष अध्यक्षपद भूषवणारं एक डायनामिक डॅशिंग अध्यक्ष म्हणून ज्यांना ओळखलं जातं, मी विनंती करेन सन्माननीय संदीप बबलू पाटील यांना मी निवेदन करेन की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. आता मात्र हे सरप्राईज काय आहे, या व्यक्तिमत्वासाठी असलेलं प्रेम एखादा व्यक्ती कशा पद्धतीने व्यक्त करू शकतं. मित्रांनो या व्यक्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि हे सरप्राईज काय आहे हे पाहण्यासाठी आम्ही सर्वात प्रथम हे सरप्राईज ज्यांच्या हातातून उघडलं जाणार आहे ही इच्छा आहे आमची साहेब. यासाठी आम्ही इथे पाहतोय सरप्राईज उघडलं जाईल विराजदादा भैया यांच्या शुभ हस्ते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अध्यक्षांसाठी या स्पर्धेमध्ये. हो, या स्पर्धेमध्ये हे सन्मान दिला जातोय, हा सन्मान अभिमानाचा आहे. पहा अनेक स्पर्धा गाजवल्या गेल्या आहेत, मात्र या स्पर्धेची चर्चा कायम लक्षात राहील ज्या व्यक्तिमत्वाला मात्र हे पहा सरप्राईज आहे. उत्कंठा लागली आहे, काय आहे या बॉक्स मध्ये चर्चा होतीये. पहा इथे उत्कंठा आहे, काय घडतंय, काय आहे या बॉक्स मध्ये चर्चा रंगवली गेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो या स्पर्धेमध्ये. अध्यक्षांसाठी ही चांदीची गदा, हनुमंताची जशी गदा तशी या 3 बंधूंकडून मात्र यांना हे डेडिकेशन आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पहा
अध्यक्षांसाठी या स्पर्धेमध्ये चांदीची गदा सरप्राईज आहे आणि ही चांदीची गदा संपूर्ण व्यासपीठाला मी निवेदन करेन. या सचिन चव्हाण सर या, आपण मागे थांबू नका. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अध्यक्षांसाठी. काय प्रेम आहे मित्रांनो, हे प्रेम खऱ्या अर्थाने आज मात्र उत्कंठेला पोहोचलेलं आहे. अध्यक्षांकडे आपण नक्कीच जाणार आहोत. जय आज मात्र अनेक वर्ष आम्ही नक्कीच फोटो सेशन होईल. तिघ बंधू आहेत, या तिघांसमवेत आपण हे फोटो सेशन करणार आहोत. पहा आज या पठ्ठ्याच्या खांद्यावरती ही चांदीची गदा आपल्याला पाहायला मिळाली आहे. मित्रांनो आता मात्र प्रश्न उत्तर झाली पाहिजेत की नको? यस, प्रश्न उत्तर होतील. जाऊया अध्यक्ष महोदयांसमेत वार्तालाप होईल. अध्यक्ष महोदय, मी पाहिलं 5 वर्ष मेहनत केली. खऱ्या अर्थाने संस्थापक पश्चिम महाराष्ट्र आहात विराज सर. आम्ही कालच्या दिवसामध्ये तुमच्याशी वार्ता करताना आम्ही सांगितलं की अनेक तालुके आहेत, 17 असोसिएशन आहेत. या 17 असोसिएशनना एका धाग्यामध्ये विणण्याचं जर कोणी काम केलं असेल ना तर ते संदीप बबलू पाटील यांनी केलंय. मित्रांनो खऱ्या अर्थाने एक हार बनवण्याचा प्रयत्न केलाय. आज 32 शिराळाचा अभिमान आहे. संदीप सर, एक संस्थापक, एक अध्यक्ष, एक वनरक्षक, तदनंतर क्रिकेटचा चाहता. आता प्रश्न पडलाय, या माणसाला कधी थकान होते का? दुःख, दर्द, संसार सांभाळायचा आहे, मुंबईपासून गावापर्यंतचा प्रवास, वनरक्षक, मोठं ट्रेनिंग, तदनंतर मात्र वेळात वेळ काढलात, कशा पद्धतीने पाहतायत? सर नक्कीच माणूस म्हणल्यावर थकवा 100% येतो. पण आपल्या माध्यमातून ज्यावेळेला आपण एखादा इव्हेंट करतो तर एवढ्या लोकांना खेळायची संधी मिळते आणि ती संधीचं म्हणजे प्रत्येकजण सोनं करतो. नवीन नवीन आपल्याला तालुक्याला क्रिकेटर मिळत आहेत. ह्यातच सगळं आलं. त्यातच जर दादांसारखे लोकांनी किंवा बाबांसारख्या लोकांनी आपल्यावरती जर पाठीवरती कौतुकाची थाप टाकली आणि सर्व लोकांनी जर केलेल्या कष्टासाठी फक्त जर आपल्यावरती कौतुकाची थाप टाकली की हा तुम्ही जे केलं आयोजन हे सक्सेसफुल झालं, एवढं जरी बोललं तरीसुद्धा जो थकवा होता तो कुठचा कुठं पळून जातो आणि नवीन ऊर्जा तयार होते आपल्या अंगामध्ये. साहेब, या स्पर्धेमध्ये तुम्हाला चांदीची ट्रॉफी पडते. या 3 बंधूंकडे पाहतोय, काय प्रेम आहे, असं विलक्षण प्रेम आपल्यावरती केलं. ही खऱ्या अर्थाने तुमच्या कामाची पावती आहे. आज आम्ही पाहिलं ना, कुठेतरी अडथळा निर्माण झाला होता, त्या अडथळ्यातून तुम्ही सावरलात. आज मात्र संघर्ष निर्माण झाला, आज मात्र एक वज्रमूठ बनवलेत. कशा पद्धतीने, त्याबद्दल काय सांगाल? सर नक्कीच ह्या तिघांचं सुद्धा मी भरपूर म्हणजे मनपूर्वक आभारी आहे. ज्यावेळी 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन पावसाळ्यामध्ये एक निनाई देवी चषक घेतला त्यावेळेला सुद्धा म्हणजे थोडंसं खडतर प्रवास चालू होता. त्यावेळेला सुद्धा निनाई देवी चषकपासूनच 32 शिराळा असोसिएशनला नंतर नवीन पालवी फुटली आणि आजसुद्धा जे सचिन पाटील, विजय सावंत आणि अक्षय इंगळे यांनी मला ही म्हणजे भेट म्हणून गदा दिली, त्याबद्दल मी खरंच मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि जे 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचं रोपटं लावून आता त्याचं झाडात रूपांतर झालं, त्यासाठी म्हणजे कोणी एकटा काम करून कधीच मोठं होता येत नाही. त्यासाठी सर्वांचे साथ असते. त्यामध्ये आमचे विशाल भाऊ नायकवडी असतील, सचिन दादा असतील, नाना असेल, सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही, विजय जाधव असेल, हे सर्व जे पदाधिकारी आहेत यांच्या सोबतचा म्हणजे ते सोबत एकदम आपल्या काय बोलायचं पाठीवरती हात ठेवून सोबत चालतो आम्ही एकमेकांच्या. त्यामुळे असोसिएशन आज एवढ्या उंचीवरती गेले. साहेब, आज मात्र डॅशिंग अध्यक्ष म्हणून ओळखले जातात. आता इथून पुढे मात्र चांदीचा अध्यक्ष म्हणून देखील ओळखले जातील, जिथे चांदीची गदा घेतली आहे. सर, आता मात्र पुढच्या निर्णयाकडे आपण आता 6व्या पर्वाकडे वळणार आहोत. मात्र एकंदरीत या स्पर्धेसाठी घेतलेले कष्ट, जिथे सचिन चव्हाण यांचं मी सातत्याने, विशाल भाऊ असतील, त्याचबरोबर तुमचा अमर मराठे असतील, तर अनेक टीम आहे तुमची, पाटील साहेब असतील, चेतन पाटील साहेब, या संपूर्ण टीमबद्दल काय सांगाल? आणि त्यांनी कसा पद्धतीने तुम्हाला खांद्याला खांदा दिलाय आणि विशेष करून विराज सर आणि त्यांचे वडील मानसिंग नाईक साहेब यांच्याबद्दल कशा पद्धतीने व्यक्त व्हाल? नक्कीच बोलायचं म्हटलं तर आपले लोकप्रिय आमदार मानसिंगभाऊ नाईक आणि यांनी पुरस्कृत करून आपल्या असोसिएशनसाठी जी म्हणजे पुरस्कृत हे केली, स्पॉन्सरशिप केली, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि असोसिएशनवरती असंच त्यांनी प्रेम दाखवावं असं मी त्यांना विनंती करतो.
आणि पदाधिकाऱ्यांच्याबद्दल बोलाल तर आमची जी ही एकी आहे ह्या एकीमुळेच आजपर्यंत असोसिएशन इतक्या पुढे आले आणि अशीच आमची एकी राहावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि जास्त बोलत नाही, वेळ खूप झाला आहे आणि माझा एक विश्वास आहे, बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवावं ह्याच्यावरती जास्त विश्वास आहे. त्यामुळं मी आता थांबतो, रजा घेतो. तर हे होते आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष, ज्यांच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त असा हा खेळ पाहायला मिळाला. आणि इथून पुढे आपण जाणार आहोत प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे. ओव्हर टू किरण सर. जास्त वेळ घेणार नाही आता, पटापट या, कारण की आता 5 मिनिटात आपण लगेच प्राइज डिस्ट्रीब्युशन संपवायचं आहे. प्रत्येकाला वेळ झालेला आहे. चतुर्थ क्रमांकाचं प्राइज 32 शिरा प्रीमियर लीग 2024मध्ये 5व्या पर्वामध्ये आपल्या नावती करून घेते. अर्थातच मी विनंती करेल SD लायन्स संघ आपण यायचं. SD लायन्स टीम 4थ्या क्रमांकाचा प्राइज अर्थातच आमचे संतोषजी सिरसत साहेब, कुलेजी तरे साहेब यांची ती टीम आहे. येस टीम यायचे. SD लायन्स हा संघ 4थ्या क्रमांकाचा प्राइज पटकावतोय. मी विनंती करेल अर्थातच आशिषजी आचरे साहेब आपल्या शुभहस्ते 4थ्या क्रमांकाचा प्राइज आम्ही देऊ इच्छितोय. ही टीम संपूर्ण तुम्ही पाहताय. अर्थातच SD लायन्स हा संघ सध्या मात्र 4थ्या क्रमांकाच्या प्राइजवरती समाधानी राहिला, हारला नाहीये, थोडासा कमी पडलाय. थँक्यू सो मच. खूप छान खेळ झाला. तुम्ही हारला नाही आहेत, लक्षात घ्या. फक्त कमी पडलात. पुढच्या वर्षी नक्की ट्राय करा. येस, थँक्यू. आणि 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज देण्यासाठी मी विनंती करेल आमचे सन्माननीय पृथ्वीसिंगजी नाईक साहेब बाबा आपल्या शुभहस्ते आम्ही हे प्राइज देतोय. 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज विशालजी नायकवडी साहेब भाऊ आणि महेशजी चोरमारे साहेब यांची टीम MV टायगर्स संघ. MV टायगर्स येस यायचं. वेलकम, तुमचं स्वागत आहे. MV टायगर्स या. आमचे सन्मान्य अधनीय अर्थातच पृथ्वीसिंग नाईक साहेब बाबा आपल्या शुभहस्ते 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज आम्ही देऊ इच्छितोय. आमचे महेशजी चोरमारे साहेब वगैरे या संघाचे संघ मालक आहेत. अर्थातच विशाल भाऊ नायकवडी साहेब हे देखील संघ मालक आहेत. आणि 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज MV टायगर्स या संघाच्या नावावरती आहे. 32 शिरा प्रीमियर लीग 2024 पर्व 5वं. आणि या संघाला आपण पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज भेटतंय. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या पर्वासाठी. तुम्ही देखील हारला नाही आहात, थोडासा कमी पडलात. पुढील वर्षीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सेकंड प्राईजसाठी मी विनंती करेल 2य क्रमांकाचं प्राईज अर्थातच आमचे सर्वांचे लाडके आमचे आधारस्तंभ मी म्हणेल आमचे सुरेशजी भाऊ रांजवन साहेब, सुनीलजी भाऊ रांजवन साहेब यांची टीम यावर्षी मागच्या वर्षी पहिलं आणि यावर्षी दुसरं प्राईज म्हणजे ट्रॉफी घरामध्ये गेले या संघाच्या. साई दत्त वॉरियर्स या संघाचे संघ मालक आणि संपूर्ण टीम आपण यायचं आहे. मी विनंती करेल प्राइज देण्यासाठी आमचे सन्मान्य अधनीय दादा आणि त्याचबरोबर डॉक्टर दिनेशजी म्हात्रे साहेब आपण सर्वांच्या दोघांच्या वतीनं आम्ही हे प्राइज देऊ इच्छितोय. रजिया नाईक साहेब आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर डॉक्टर दिनेशजी म्हात्रे साहेब आपल्या सर्वांच्या शुभहस्ते 2य क्रमांकाचं प्राइज आम्ही देतोय. विराजी नाईक साहेब दादा आणि त्याचबरोबर डॉक्टर दिनेशजी म्हात्रे साहेब यांच्या वतीनं आम्ही 2य क्रमांकाचं प्राइज देतोय. अर्थातच साई दत्त वॉरियर्स सुरेश भाऊ रांजवन साहेब, सुनील भाऊ रांजवन साहेब यांची टीम. वेल प्लेड. खूप छान खेळ तुमचा राहिला. द्वितीय क्रमांकाचं प्राइज साई दत्त वॉरियर्स या टीमच्या नावावरती राहिलाय. खूप छान खेळ या संघाचा राहिलाय. वेल प्लेड. आणि तुम्ही देखील पराभूत झाला नाही आहेत, फक्त थोडा कमी पडलात. मागील वर्षी 1ल्या क्रमांकाचं प्राइज आणि या वर्षी 2य क्रमांकाचं. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील. आणि 1ल्या क्रमांकाचं प्राइज अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स. अरुणदादा मोहिते साहेब तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा, संपूर्ण टीमला शुभेच्छा. थँक्यू सो मच. हा सोहळा
इथेच संपन्न झाला. चुकून कोणाचा सन्मान, चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि चुकून कोणाचा सत्कार राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. हा सोहळा इथेच संपन्न झाला असं घोषित करतो. जाता जाता जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज, जय श्रीराम आणि जय क्रिकेट, जय 32 शिराळा. थँक्यू सो मच. धन्यवाद.